चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे, एक अत्यंत महत्त्वाची रेमेडी सांगणार आहे। बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी असं नक्कीच होतं की आपल्या आवडीची व्यक्ती, आपल्या सर्वात जवळची व्यक्ती आपल्यापासून लांब जाते। मग पती असेल किंवा पत्नी असेल, एकदा तरी आपलं भांडण होतं, ते भांडण बऱ्याच वेळा टोकाला जातं, पती राग धरून बसतो किंवा पत्नी राग धरून बसते। बऱ्याच महिलांचे असे कमेंट्स आहेत की ताई, आमचे जे मिस्टर आहेत किंवा आमचे जे पती आहेत ते आम्हाला माहेरी सोडून गेलेले आहेत, आम्हाला जाण्याची घरी खूप इच्छा आहे मात्र ते आम्हाला घेऊन जात नाहीत, त्यासाठी काहीतरी उपाय सांग। बघा, बऱ्याच अशाही कमेंट्स आहेत, बऱ्याच आयांच्या अशा कमेंट्स आहेत, बरेच फोनही असे झालेले आहेत की ताई, आमचा मुलगा जो आहे ना तो आमच्यापासून लांब राहतो किंवा आमच्यापासून म्हणजे आम्हाला सोडून राहतोय, आम्हाला तो आमच्या जवळ पाहिजे, याच्यासाठी काहीतरी उपाय सांग। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक महत्त्वाची रेमेडी सांगणार आहे, एक तुम्हाला एंजल नंबर सांगणार आहे आणि या एंजल नंबरचा तुम्ही जर अशा पद्धतीने उपाय केलात, अशा पद्धतीने जर उपयोग केलात तर तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती तुमच्या जवळ येईल। बघा, तुमच्यापासून दुरावलेली जी कुठली व्यक्ती असेल ती तुमच्याकडे परत येईल। या एका नंबरमध्ये अट्रॅक्शन पॉवर इतकी जास्त आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जे जे लोक तुम्हाला सोडून गेलेले आहेत ते सर्व लोक तुमच्या आयुष्यामध्ये परत येतील। जे तुमचे मित्र होते, जे आता शत्रू झालेले आहेत, ते शत्रू तुमचे पुन्हा एकदा मित्र होतील। त्याचबरोबर समजा तुमचे पती तुम्हाला सोडून गेलेले असतील तर ते तुम्हाला परत नेण्यासाठी येतील। तुमची मुलं तुमची होतील, तुमचं ऐकायला लागतील। एक इम्प्रेशन पॉवर म्हणतो ना, तर इम्प्रेशन पॉवर तुमच्यामध्ये तयार होईल। तुम्ही जे जे म्हणाल तसं घडायला लागेल, तुम्ही जे जे कराल ते सगळ्यांना आवडायला लागेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, रेमेडीज अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आता हा जो एंजल नंबर आहे मी तुम्हाला सांगणार आहे, हा नंबर कसा वापरायचा किंवा कशा पद्धतीने हा उपाय करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहेच। त्याआधी मी तुम्हाला सांगते, कुठलाही उपाय, कुठलीही रेमेडीज करत असताना ती मनापासून करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुमचं मन जे आहे ना, तुमचा विश्वास सेट करणं खूप महत्त्वाचं आहे। बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय असे असतात जे स्वतःकडूनच स्वतःची इच्छा बोलून घेतात आणि स्वतःकडून बोलून घेतलेली जी काही इच्छा असेल ही इच्छा पूर्ण करून देतात। फक्त एवढंच तुमच्या लक्षात ठेवायचं आहे की हा उपाय, ही रेमेडीज करत असताना तुमचा कॉन्फिडंट आणि तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे। विश्वास तुटला, विश्वास डगमगला तर रेमेडीज काम करत नाही। जेव्हा तुम्ही अनेक उपाय करून थकता, कुठलाच उपाय काहीच काम करत नाही, तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय तुमच्यावरती काम करू लागतात। ज्यांनी केलेले आहेत त्यांना अनुभव आहे, कारण हे जे उपाय असतात, ह्या ज्या रेमेडीज असतात त्या 1001% काम करतात आणि करतातच। पुन्हा एकदा सांगते, आता जी रेमेडी सांगणार आहे ती करण्या अगोदर 1 दिवस घ्या, 2 दिवस घ्या, 2 दिवसामध्ये स्वतःचा विश्वास स्ट्रॉंग करा की मी मनामध्ये एकदाही निगेटिव्हिटी आणणार नाही, फक्त पॉझिटिव्ह राहून, स्ट्रॉंग राहून मी हा उपाय करेन, तरच तुम्हाला हा जो उपाय आहे तो तुमच्यावरती किंवा तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल, तुमचा जो काही प्रश्न असेल त्याच्यावरती काम करेल, तुम्हाला रिझल्ट देईल। आता उपाय काय आहे? या उपायासाठी, लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी कुठल्या प्रकारचा वेळ काळ असं काहीच नाही, दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात। मासिक धर्म, सुतक काळ कुठल्याही प्रकारचं वर्ज्य नाहीये, कारण आपण पॉझिटिव्हिटीने हा उपाय करतो, कुठल्याही देवधर्माचा याच्याबरोबरती काही संबंध येत नाही। फक्त एक तुम्हाला वही घ्यायची आहे, पांढऱ्या रंगाची वही, अगदी रेषांची अशी वही असेल ती घेतली तरीही चालेल, ठीक आहे। पांढऱ्या रंगाची अशी एक तुम्हाला वही घ्यायची आहे आणि लाल किंवा निळ्या रंगाचा एक पेन घ्यायचा आहे। पांढऱ्या रंगाची वही आणि लाल किंवा निळ्या रंगाचा तुम्हाला पेन घ्यायचा आहे, ठीक आहे। आता काय करायचं आहे, वहीच्या पेजवरती मी तुम्हाला आता एक अंक सांगतेय, तो लिहून घ्या प्रत्येकाने। अंक आजचा जो एंजल नंबर, जो लकी नंबर आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, तो आहे 112, 11-2, 112, ठीक आहे। पुन्हा एकदा सांगते, 11-2 म्हणजे 112, 112 हा नंबर आहे। बघा, 112 हा नंबर, खरं तर 2 हा नंबर जो आहे तो मंगळ ग्रहाशी निगडीत आहे आणि मंगळ ग्रह जो आहे तो अट्रॅक्शन पॉवरशी निगडीत आहे। बघा, ज्याचा मंगळ स्ट्रॉंग असतो त्याच्याकडे लोक पटकन आकर्षित होतात। ज्यांच्याही कुंडलीमध्ये मंगळ ग्रह जो असतो तो खूप जास्त मजबूत असतो, त्यांच्याकडे लोकांना खेचण्याची पॉवर खूप जास्त असते, त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात, लोक सल्ले मागायला येतात, कारण त्यांचा मंगळ स्ट्रॉंग असतो। तर 2 हा अंक मंगळाशी निगडीत असल्याने 11 म्हणजे 11
1 याची बेरीज किती होते 2 आणि त्याचा पुढचा अंक आहे 2. त्यामुळे 112 हा जो नंबर आहे तो मंगळ ग्रहाशी निगडीत आहे. हा अंक तुम्ही जर विश्वासाने मनापासून सतत पठण करत राहिलात किंवा सतत तुम्ही जर लिहत राहिलात तर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लवकर पूर्ण होते. तुम्हाला ज्याही लोकांना अट्रॅक्ट करायचं आहे ती लोक तुमच्याकडे लवकर अट्रॅक्ट होतात, कारण तुमच्याकडे ते अट्रॅक्शन पॉवर यायला लागते. बघा तुम्हाला काय करायचं आहे, या वहीवरती म्हणजे हे जे आता पेज आहे कोरं, याच्यावरती तुम्हाला 112 हा नंबर लिहायचा आहे. ठीक आहे, 1 हा 2 नंबर लिहून झाला की त्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे. समजा आता मी सांगते की माझा भाऊ, कुठलाही व्यक्ती असेल, समजा भाऊ बहीण ज्यांच्यात काही वाद असेल कुठल्याही व्यक्तीसाठी हा उपाय करू शकतात. समजा माझी बहीण मला सोडून गेलेली आहे, माझ्यापासून दुरावलेली आहे किंवा तिला काहीतरी तिच्या मनात राग आहे, ती माझ्यापासून दूर झालेली आहे आणि तिचं नाव समीक्षा आहे. तर मी इथे असं लिहीन 112 लिहीन आणि तिथे लिहीन समीक्षा परत आलेली आहे. काय, समीक्षा परत आलेली आहे किंवा समीक्षा माझ्याशी बोलत आहे. 112 समीक्षा माझ्याशी बोलत आहे. पुन्हा मी लिहिणार 112 समीक्षा माझ्याशी बोलत आहे. पुन्हा मी 112 लिहिणार समीक्षा माझ्याशी बोलत आहे. पुन्हा 112 अंक समीक्षा माझ्याशी बोलत आहे. हे झालं बहिणीसाठी. तुम्ही जर नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलेले आहात तर काय लिहायचं आहे, 112 माझा इंटरव्ह्यू म्हणजे मला नोकरी मिळालेली आहे. 112 मला नोकरी मिळालेली आहे. 112 मला नोकरी मिळालेली आहे. हे किती वेळा लिहायचं, तर हे 112 वेळाच लिहायचं. किती वेळा, उपाय व्यवस्थित, रेमेडीज व्यवस्थित आहे का, 112 वेळा. आपला अंकही आहे 112 आणि आपल्याला लिहायचंही आहे 112च वेळा. ठीक आहे, आता हे नोकरीसाठी झालं. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी मुलगी बघून आलेला, तुम्हाला ती मुलगी खूप पसंत आहे पण समोरच्या घरचे काहीतरी नाकारतात किंवा काहीतरी कारण सांगतात, पण तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचंय. मग काय लिहायचं आहे, 112 त्या मुलीचं आता तुम्हाला नाव माहिती असेलच, माझं तिच्यासोबत लग्न झालं आहे. आता मी समजा लिहिते समीरा, माझं समीरासोबत लग्न झालेलं आहे, माझं समीरासोबत लग्न झालेलं आहे, माझं समीरासोबत लग्न झालेलं आहे किंवा जमलेलं आहे, जे काही असेल ते तुम्हाला पॉझिटिव्हिटीने 112 वेळा लिहायचं आहे. व्यवसाय असेल, व्यवसायामध्ये नफा मिळण्यासाठी 112 व्यवसायात भरघोस नफा मिळायला लागलेला आहे, व्यवसायामध्ये भरघोस नफा मिळायला लागलेला आहे, असं तुम्हाला 112 वेळा लिहायचं आहे. तुमची जीही इच्छा असेल, जी व्यक्ती सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीचं नाव आणि ती जी काही गोष्ट असेल ती पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे. आता समजा माझे पती सागर, तर मी लिहीन 112 माझे पती सागर हे परत आलेले आहेत, म्हणजे ते मला सोडून गेलेले आहेत किंवा ते मला माझ्या माहेरी ठेवून गेलेले आहेत. तर मी लिहिणार काय, 112 माझे पती सागर हे परत आलेले आहेत, हे परत आलेले आहेत असंही लिहू शकतात. किंवा माझे पती सागर यांनी मला परत नेलेलं आहे, यांनी मला परत नेलेलं आहे, माझे पती सागर यांनी मला परत नेलेलं आहे, असं तुम्हाला 112 हा अंक आणि त्याच्या पुढे हे वाक्य असं 112 वेळा तुम्हाला लिहायचं आहे. हे किती दिवस करायचं. लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रत्येक रेमेडीज ही खरं तर कधी मोजायची नाही, दिवस मोजायची नाही, आपण स्वतःसाठी करतोय, पण कमीत कमी तुम्हाला 43 दिवस तरी ही रेमेडीज करायची आहे. 43 दिवसांच्या आत कितीही मोठी संकट असतील, कितीही मोठी समस्या असेल, पती सोडून गेलेला असेल, मुलं ऐकत नसतील, मुलं रागावून गेलेली असेल, कुठलीही गोष्ट असेल तर ती गोष्ट पॉझिटिव्हिटीने तुमच्या मनासारखी घडेल, कारण मंगळाचा प्रभाव तुमच्यावरती पडेल. हा अंक लिहून लिहून मंगळ जो ग्रह तुमचा तो मजबूत होईल आणि तुमच्याकडे एक अट्रॅक्शन पॉवर यायला लागेल. बघा, तुमच्या पॉझिटिव्हिटीने तुमची सर्व कामं ही व्यवस्थित सुरळीत पार पडायला लागतील. उपाय करून बघितल्याशिवाय कळणार नाही, रेमेडीज केल्याशिवाय अनुभव येणार नाही. त्यामुळे रेमेडीज व्यवस्थित ऐकली असेल तर ती करायला सुरुवात करा, मनापासून करा. 43 दिवसांच्या आत कितीही तुमच्या आयुष्यात असलेली संकट, प्रॉब्लेम सुटतील आणि तुमच्या मनासारखं सर्व काही घडत जाईल. तर आजची ही रेमेडीज तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.